चला नमस्कार. काय वाटतं तुम्हाला की आज आपल्या झालेल्या सरासरी टेस्टवर काहीला थोडीशी अडचण निर्माण झाली आणि त्या आपण घेतले होते, जवळपास पेपर झाला होता त्याच्यामध्ये आपण एक टेस्ट घेतली होती, 25 मार्क आपण सरासरीचे जवळपास टाकले होते. काही विद्यार्थ्यांना अडचण आली, बाबा वही आणि पेन घेऊन बसायचं आणि नोट्स जवळपास 25 प्रकार तुम्हाला शिकायला भेटणार आहे. 25 प्रकारचे उदाहरण वेगवेगळे आहे. याच्यामध्ये काहीला थोडंसं अडचण आल्यामुळं थोडंसं परत आपण काय केलं की वैयक्तिक एक व्हिडिओ बनवा आणि चालू पिरियड मध्ये सांगा. काय होतं, आपला पिरियड मागा पडतो, त्याच्यामुळं चालू पिरियड मध्ये आपण समजून सांगणार दुसरे, म्हणजे उद्या वेगळा टॉपिक होणार, पण हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोल्युशन सांगणार की याचं उत्तर नेमकी कसं होतं. चला मित्र हो, डायरेक्ट आपल्या विषयाला सुरुवात. हा प्रश्न कशा पद्धतीने विचारले होते तुम्हाला बघा, व्यवस्थित दिसतं. चला, प्रश्न होता, एका क्रिकेटपटूने पहा, एका क्रिकेटपटूने 4 डावात अनुक्रमे 72, 76, 106, 44 अशा धावा केल्या, तर त्याची 4 डावाची सरासरी किती, असा प्रश्न तुम्हाला केला होता. सरळ याच्यामध्ये काय होतं, 4 डाव होते. किती? 4 डाव. डायरेक्ट लिहून घ्यायचं. 4 डाव होते, ज्याच्यामध्ये 72 अधिक 76 अधिक 106 अधिक 44, छेदाला एकूण संख्या 1 2 3 4, म्हणजे याने की 4 डाव होते, घातले की नाही 4. या सर्वांची बेरीज, याची बेरीज केली तर ती येते 298. तुमच्या माहितीसाठी सांगतो, छेदाला 4. आता पहा, ज्याला भाग तोडता येत नाही त्याने लक्ष द्यायचं. थोडेसे अडचण आली तुम्हाला, छेदाला 4, डायरेक्ट इकडे उत्तर लिहून दो तुम्ही. 4 1 4, 4 7 28, हातच्याले 2, 4 चूक 16, 4 चूक 16 उरले 2, पॉईंट दिला 0, 4 5 20, म्हणजे याने की 74.5 पर्यायामध्ये उत्तर होतं. म्हणजे तुमचा उत्तर हा होता, म्हणजे उत्तर 74 पॉईंट हा असायला पाहिजेत, म्हणून 74.5 हा तुमचा काय होता, उत्तर होता. तुम्ही रिमोट घ्या, थोडस समोरचे प्रश्न घ्या. हे चला समोरचा प्रश्न पहा. 9 हरणीचे सरासरी वजन 45.3 किलोग्राम आहे, तर त्यांचे पूर्ण वजन किती. आता गुणाकार तर सर्वांना येतो, गुणाकाराची काही समस्या आलीच नाही विद्यार्थी, तुम्हाला जसं आलं की नाही, समस्याच आली नाही. म्हणजे 9 हरण आहे, 9 गुणिला सर्वांचे वजन 45.3. आता याचा गुणाकार म्हणजे काय, हे सरासरी वजन आहे, हे सरासरी वजन आहे, सर्वांचा गुणाकार केलं म्हणजे काय येणार आहे, बेरीज, म्हणजे पूर्ण वजन, म्हणजे पूर्ण वजन. पहा, यांचा गुणाकार जर तुम्ही केला तर त्याचा गुणाकार येतो 407.7. पहा, 407.7 गुणाकार करून बघायचा, गुणाकार 30 येणार, म्हणजे कॅल्क्युलेटर घेऊन नका, गुणाकार करून पहा, म्हणजे काय होईल, तुम्हाला अडचण येणार नाही. समजला असेल. चला समोरचा प्रश्न. जर एका क्रिकेटपटूच्या 3 डावातील धावा अनुक्रमे 102, 14, 56 आहे, तर त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात, म्हणजे त्यांच्या 4 डावांची सरासरी. पहा, 4 डावांची सरासरी 47.5 धावा येईल, असा तुम्हाला प्रश्न केला. या सर्वांची तुम्हाला बेरीज केली, पहिले बेरीज करावं लागेल, कारण 3 डाव आहे ना, याच्यामध्ये सरासरी सांगितलं का नाही, मग सरासरी 3 डावाचे डाव किती होते, 3 डाव झाले. किती डाव, 3 डाव, आणि या 3 डावाचे अनुक्रमे आहे 102 अधिक 14 अधिक 56. आता ह्या सर्वांची बेरीज किती झाली, 172. आता ही 172 बेरीज झाली, नंतर काय सांगितलं, चौथ्या डावात किती धावा कराव्या, म्हणजे 4 डावाची इथं आला सरासरी, 4 डावाची सरासरी किती, म्हणजेच 4 गुणिला 47.5 याचा गुणाकार आला तुमचा 190. किती आला, 190. आता 172 वजा 190 वजा 172 जर तुम्ही केलं तर याचा उत्तर तुम्हाला किती येणार आहे, 18. किती असणार आहे, 18. म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे, 18. म्हणजे काय होईल, तुमचं मार्क जाणार नाही. समजलं असेल. चला तर मग समोरचा प्रश्न. एका वर्गातील 12 मुलांचे सरासरी वय 36 किलो वजन आहे, तर उरलेल्या 13 मुलांचे सरासरी वजन 43 किलो आहे, तर वर्गातील सर्व मुलांची सरासरी सर्व सांगेल आहे.
आता सर्व म्हणल्यावर सर्व ऑलरेडी लक्ष द्यायचं. 12 आणि हे 13 सर्व सर्व काढून घेतले आपण. सर्व किती होते? 12 आणि 13 25. 12 आणि 13 सर्व किती? सर्व विद्यार्थी 25 आहे. मग 12 मुलांचे सरासरी वजन 12 गुणिला 36 बराबर 432. 12 गुणिला 36 432. नंतर सांगितलं 13 विद्यार्थ्याचे 43 आहे. सर्व 43 म्हणजे 13 गुणिला 43 बराबर किती? 559. 559. आता सर्व म्हणल्याच्या नंतर बाबा या सर्वांची काय करावं लागेल? तुम्हाला बेरीज करावं लागेल. काय करावं लागेल? बेरीज. आणि एकंदरीत किती झाले? हे 25 सांगितलं होतं. सर्व विद्यार्थी 25 झाले. आता या सर्वांची बेरीज ही झाली 991. किती झाली? 991. आता 991 छेदाला 25. 991 छेदाला 25. तुम्ही भागाकार करून देतो तुम्हाला, म्हणजे ताण घेणार नाही. पण याचा उत्तर 25 25 50च्या पट्टी म्हणजे 75 म्हणजे सरळ सरळ 39.64. किती? 39.64. ध्यानात घ्या. शिकवलं होतं म्हणून मी जास्त तुमचा वेळ घेत नाही. कमी वेळेत तुम्हाला जास्त समजलं पाहिजे. चला तर मग समोरचा प्रश्न. एका वर्गातील 19 मुलाचे सरासरी वय व्यवस्थित दिसतं का? उदाहरण दिसून राहिलं की व्यवस्थित? चला. एका वर्गातील 19 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. किती? 19 मुलं. म्हणजे सरळ सरळ आपण 19 गुणिले 15 करून घ्यायचे. म्हणजे मुलं किती? 19 गुणिले त्या वर्ग शिक्षक आले याच्यामध्ये हे मुलं आहे. हे काय आहे? मुलं. आणि त्यांचं सरासरी आहे. त्यांच्या सरासरी ही बेरीज असणार आहे. मग आता याच्यामध्ये एक वर्ग शिक्षक आला म्हणजे 20 लोक झाले. वर्ग शिक्षकांचे वय मिळवल्यास सरासरी 3 वर्षाने वाढले. म्हणजे हे 20 लोक झाले 3 वाढली. शिक्षकाला सरासरी 3 वाढली म्हणजे किती रे? 3 याच्यात प्लस झाले 18 बराबर 19 गुणिले 15 285. 285 आणि 20 गुणिले 18 18 2 36 360. आता सांगितलं की वर्ग शिक्षकाचे वय हे 19 म्हणजे याच्यात एक वर्ग शिक्षक आला. कोण आला? वर्ग शिक्षक. ध्यानात घ्या. मी जास्त तुम्हाला वर्ग शिक्षक म्हणलं तर याच्यातला आपण काय करणार? सरळ सरळ तुम्ही काय करायचं होतं? फरक काढायचं होतं. म्हणजे तुम्ही जर फरक काढला असता तुम्हाला कळाला असतं. म्हणजे फरक म्हणजे त्याचं काय असणार होतं? उत्तर होतं. म्हणजे याच्यातला जर फरक तुम्ही जर काढला असता तर फरक आला असता तुमचा 75 वर्षाचा फरक आला असता. किती? 75 वर्ष. म्हणजे तुमचा उत्तर हा राहिला असता. म्हणजे तुम्ही थोडं कन्फ्युज झाले आहे की नाही? कन्फ्युज व्हायचं नाही. डायरेक्ट तुम्ही काय करायचं असतं? सोडून पाहायचं असतं. सराव जेवढं तुम्ही मॅथला जेवढा सराव करसाल तेवढं तुमचा फायदा होईल. नाहीतर तुमचा फायदा होणार नाही. बाबा तुम्हाला अवघड जाईलच. ध्यानात घ्यायचं. आणि पेन वही घेऊन नोट्स बनवावंच लागेल तुम्हाला. तरच मी उद्या चेक करेल तुमची वही. समजलं असेल? व्हिडिओतूनच सांगून राहिलो. एका नावेत सरासरी 26 kg वजनाची 24 मुले बसली आहेत. किती? 26 किलो वजनाची 24 मुले बसली आहेत. नाव वाड्यासह सर्वांचे वजन 1.5 किलोने वाढली तर नाव वाड्याचे वजन किती? असा प्रश्न केला. जसं तर मागचं शिकलो त्याच पद्धतीने होतं. फक्त काय होतं? इथं 26 kg वजनाची 24 मुले. म्हणजे ही सरासरी वजन होतं ते. म्हणजे 26 गुणिला 24 बराबर ध्यानात घ्या 24 गुणिला 26 624. आता पहा याच्यामध्ये काय? सर्वांचे सरासरी वजन नाववाडी आता एक नाववाडी झाला म्हणजे झाले किती? 27 गुणिला आता नाववाड्यासह किती? 1.5 किलो वजनाने काय झालं? वाढ झाली. म्हणजे 5 25 25 पॉईंट किती रे? 25.5. 24 होते नंतर 1.5 घातले त्याच्यात म्हणजे 25.5 बराबर 25.5 म्हणल्याच्या नंतर की 687.5 687.5. आता काय एक याचा काढायचा म्हणजे याच्यातला तुम्ही काय करणार होते? फरक काढायला पाहिजे होते. म्हणजे तुमचा मार्क गेला नसता आणि त्याचा उत्तर आला असता 63.5. याच्यातला फरक फरक म्हणजे वजा बाकी 63.5 आहे का? पर्याय आहे. म्हणजे हा उत्तर तुमचा बरोबर होता. ध्यानात घ्यायचा. चला तर मग समोरचा प्रश्न. सोपं होतं ना? कमी वेळेत. अरे बाप किती कमी वेळेत तुम्हाला जास्त उदाहरण देऊन राहिलो म्हणजे तुम्हाला समजेल. म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. काय होईल? 6 संख्येची सरासरी 24 आहे. 6 संख्येची सरासरी 24 आहे. प्रत्येक संख्येस 3 ने गुणल्यास असा प्रश्न आला तर
तयार होणाऱ्या इथं लक्षात ठेवायचं, नवीन संख्या दिसली, या संख्याला सोडा हो, या संख्याला सोडा, फक्त 24 गुणिला प्रत्येक संख्याला 3 न गुणायचं, 24 त्रिक 72 हा डायरेक्ट तुमचा उत्तर होता. काय टेन्शन घ्यायचं नव्हतं, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त लोड घ्यायचं कामच नव्हतं, म्हणजे तुम्हाला समजलं असतं. म्हणजे याचं उत्तर तुम्हाला काय घोटाळा पाहिजे होतं 72, म्हणजे तुमचं उत्तर आला असता बरोबर. म्हणजे याचं उत्तर काय असणार होतं 72. समजलं असेल आता. चला तर मग समोरचा प्रश्न. 5च्या पहिल्या 6 गुणाची असा प्रश्न आला. 5 गुणिला 6 सरासरी सांगितली, सरासरी 5 × 30, जे गुणलं तेच मिळून घ्यायचं, म्हणजे 5 बराबर किती रे 35. 35 छेदाला नेहमी 2 ठेवायचे बराबर. चला 35च्या निम्मे 17 × 2 = 34, 17.5 पर्यंत आहे का पा, 17.5 17 × 2 = 34 आणि 5 × 5 = 10, 0 दशांश काढून घ्या, म्हणजे हा उत्तर पाय होतो मग घोटायला, म्हणजे तुमचा मार्क गेला नसता. आला असेल, ज्याला मार्क जाऊन राहिले त्यांनी लक्ष द्या, म्हणजे याच्यातून तुम्हाला मदत होईल. चला समोरचा प्रश्न. 9वा प्रश्न राहिला टाकायचा. चला काही विषय नाही, आहे ना तुमच्याकडे 9वा प्रश्न, आपण नंतर घेऊन टाकू, काही विषय नाही, ऍड पेज मध्ये टाकून घेऊ. चला आता 32 37 41 43 48 5 स्टार 55 पा, लक्ष द्या 55 पा, या संख्याची सरासरी किती होती 44 असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल, असा प्रश्न तुम्हाला केला होता मी. म्हणजे तुम्हाला काय झालं, कन्फ्युजिंग झालं. आता पहा सरळ सरळ 32 अधिक 37 अधिक 41 अधिक 43 अधिक 5 स्टार अधिक 55. आता हे 5 स्टार तुम्हाला बाजूला काढायचे होते, आणि संख्या किती होत्या पहा, 1 2 3 4 5 6, किती 6 7 1 5 32 37 41 43 48 राहिला, इथे टाकून देतो 48. म्हणजे काय होईल 1 2 3 4 5 6 7, एकूण संख्या झाल्या 7 गुणिला सरासरी 44. आता ही 44 तुम्ही जर सरासरी आपण घेतली तर ही 728, म्हणजेच 300 किती रे 308. 308 मधून या सर्वांची काय होती बेरीज, फक्त उरलं होतं 5 आणि स्टार अधिक 256, या सर्वांची बेरीज 256 बराबर किती 308 पाय होतं. हे अधिक मध्ये इकडे वजा झाला असतं, 308 वजा 256 बराबर तुमचा आला असतं 52. आता मला सांगा 5 स्टार 5 भेटलेला आहे, 5 भेटलेला आहे, मग स्टारचा अंक कोणता असणार आहे 2. समजलं सर्वांना. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट असं सोडवलं गेलं असतं, पर्याय 2 होतं का, होतं, मग असे मार्क कमी का आले लक्षात घ्यायचं. हे व्यवस्थित दिसून राहिलं का रे, उदाहरण व्यवस्थित दिसतं का, लक्ष द्या, हे महत्वाचं आहे. पा स्टार सोडा हो, फक्त आपल्याला सरासरी पा 73 स्टार 5 7 स्टार या संख्या सरासरी 75 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक आहे असा प्रश्न आला तर काय करायचं, सोपं सरळ पर्याय घेऊन टाकायचा. आता आपल्याला माहिती होतं 7 पर्याय, आता सगळे पर्याय वापरून तुम्ही सरासरी 75 काढले असते, हे नंतर सोडवायचं, मार्क नाही गेला पाहिजे म्हणून. पा 7 याच्या सांगितलं टाकला आपण 73 अधिक लक्षात घ्या 75, 7 घेतली ना स्टारच्या जागी, 5 अधिक 77, एकूण संख्या झाल्या 3 बराबर 3 संख्या पा, बेरीज झाली 225 छेदाला 3 बराबर पा, लक्ष द्या 3 3 1 3 7 21 3 5 15, यानी सरासरी 75 आहे का, म्हणजे तुम्ही पर्याय उचललेला बरोबर आहे, तुम्ही पर्याय उचललेला बरोबर आहे, सरासरी 75 आली ना, म्हणजे मार्क तुमचा गेला नसता दादा, म्हणजे तुम्हाला समजला असतं. समजला असेल आशा करतो समजल. चला तर मग समोरचा प्रश्न. 1 ते 30 पर्यंत सर्व मूळ संख्याची सरासरी किती. आता एकूण मूळ संख्या तुम्हाला शोधायच्या होत्या, मग त्या संख्या पहा, लक्ष द्या 2 3 5 5 7 11 13 17 19 23 आणि 29. आता या सर्व संख्या आहे, सर्व संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10, एकूण संख्या किती झाल्या, एकूण संख्या बराबर 10 झाल्या, एकूण संख्या 10 झाल्या. आता या सर्व संख्याची तुम्हाला करावं लागत होती बेरीज, मग ती बेरीज तुमची जी बेरीज होती ती आली होती तुमची बेरीज 229 छेदाला 10, एक घर सोडून दशांश छेदाला, एक घर सोडून दशांश छेदाला 10 दशांश देऊन टाका,
12.9 पा पर्यात 12.9 उत्तर होतं का? हो. म्हणजे मार्क गमावला की नाही हातानं? पा तशी चुकी करायची नाही. चला तर मग समोरचा प्रश्न. वर्गातील एकूण 100 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 50 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 50% ध्यानात घ्या. मिळाल्यावर राहिलेल्या 50 विद्यार्थ्यांना सरासरी गुण 40% गुण मिळाले. सर्व विद्यार्थ्यांनी सरासरी गुण किती? तुम्हाला किती शॉर्टकट सांगितलं होतं मी. म्हणजे काय होतं तुम्ही कन्फ्युजन होता. मी काय म्हणलो, टक्के एकत्र करा, टक्के एकत्र करा, टक्के एकत्र करा. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं होतं बा, हे 50% अधिक 40% म्हणजे एकूण टक्के किती? 2 होते, छेदाला 2 बराबर 90 छेदाला 2 आणि याच्या निम्मे किती होत होते रे? 45. म्हणजे तुमची सरासरी 45% यायला पाहिजे होतं उत्तर. म्हणजे तुमचा मार्क गेला असता का? तुम्ही फक्त गडबड करून राहिले, बाकी दुसरं काहीच नाही. चला तर मग समोरचा प्रश्न घ्या. दादा सरकवत चला, कमी वेळेत जास्त द्यायचं येईल आपल्याला. पहा, 6 व्यक्तीचे सरासरी वय 39 वर्ष आहे. नवीन व्यक्तीने आल्याने सरासरी 1 ने कमी झाली. पहा, इथून मागे बी 2-3 उदाहरण झाले त्याच टाईपचं आहे. फक्त काय हो, कन्फ्युज हो, तयारी नाही, सराव नाही, हॉपकार्ड पाहिजेत, बाकी काहीच नाही. 6 गुणिला 39. पहा, नवीन व्यक्ती आला, 7 गुणिला 1 ने कमी झाली, 1 ने सरासरी कमी झाली, 1 ने म्हणजे इथं करणार 38 बराबर. लक्ष द्या, 6 गुणिला 39 बरोबर 234 आणि 7 गुणिला 38 बरोबर 266 आणि या दोन्हीतला फरक म्हणजे 32. पर्याय 32 होता का? पहा, होता. गुरुजी याचं उत्तर हे होतं, पण मला मारता नाही आलं म्हणून मी दांड्याने ठोकले, बाकी काहीच नाही. आपल्या तो दांड्याशिवाय दुसरं काहीच नाही. आपण दांड्याने आणतो. दांडा दाखवलं ते आहे का? इथं खाली न्यायला वाटतं, दाखवला असता दांडा कसा येतं. रेखाला इंग्रजी सोडून इतर 5 विषयात, इंग्रजी सोडलं 5च विषय, किती? 5 गुणिला 5 विषयात सरासरी गुण किती रे? 57 आहे ना? 57 गुण मिळाले. इंग्रजी मधील गुण मिळवले ना. पहिलं काय होतं, इथं 6 विषय सरासरी 61. 6 विषय सरासरी 61. 6 गुणिला 61 बरोबर 57 गुणिला 5 जर तुम्ही केले असते तर याचा आला असता 285 बराबर. 6 1 6 6 7 36 म्हणजे 366 आणि याच्यातला जर फरक कळला असता तर 81. पर्याय 81 होतं का? पहा, होतं गुरुजी. अशाने कसं बाबा लगेच वरच्या वरच होऊन राहिला, मग आम्हाला कोण नाही आला म्हणून मार खाल्ला. आमच्या दाजी सगळं हाणला आम्ही इथं. हो, इथं आहे काही नाही इथं. दाजी हाणले आम्ही आज. पहा, मागे घ्या. 5 क्रमवार विषम संख्येची सरासरी 43 आहे, तर त्यामधील मोठी संख्या कोणती? पहा, 5 संख्या आहे ना, 43 आहे. पहा, 5 संख्या आणि या 5 संख्याची सरासरी पण नेमकी 5 संख्या कोणत्या आहेत ते पहा. इथं लक्ष द्या, त्या संख्या आहे विषम 5 संख्या सरासरी आहे आणि ती संख्या आहे 43. आता तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. डावीकडे लहान संख्या लिहायची आणि उजवीकडं मोठी संख्या लिहायची. जर लहान मोठी सांगितली तर, पण इथं शेवट वाचायचं. बस शेवट का वाचलं? बा मोठी सांगितली, मग मोठी सांगितली लहानकडे याच नाही, मोठीकडे जा. आता ही मधली म्हणल्याच्या नंतर इकडं 2 सरकणार, इकडं 2 सरकणार, ही एकूण झाल्या का 5 संख्या या. लक्ष द्या, मग इकडे 2च सरकणार, 1 45 आणि 1 47. याच्यात काय सांगितलं होतं? मोठी संख्या. 47 उत्तर होतं. पर्याय ठोकता नाही आलं, मग मी ठोकलं, बाकी काहीच नाही. ठोकणं महत्वाचं आहे, माझ्या हातात नाही. चला लक्ष बदलत घे मित्रा. 3 भावांच्या वयांची सरासरी 18 वर्ष. 3 भाऊ हे 18 वर्ष. सरासरी म्हणलं कोणासोबत? गुणाकाराला ठेवा, टेन्शन घ्यायचं नाही. सरासरी म्हणलं जितके व्यक्ती तितके गुणाकाराला ठेवायचं, बाकी टेन्शन घ्यायचं नाही. जर टेन्शन घेशील बिमार पडशील. पहा, याच्यामध्ये काय करायचं? 18 तरी 54 करायचा. कॅल्क्युलेटर भारी आहे आपला. त्यापैकी एकाचे वय 20 आणि दुसऱ्याचे 15, एकंदर झाले 35 आणि 35 आणि 54 याच्यातला जर तुम्ही फरक काढला असता ना, खचकन उत्तर मारला असतं 19. ते बी नाही सुचलं, याचं उत्तर 19 होतं. काही बहादरात आमचे इथे असे होते, जे धरायचे येच टाकले, काही बहादरांनी शीच टाकले, मग शी टाकले तर मग मी ठोकले. बाकी काहीच नाही. 5 त्याला वाटलं की 5 तरी बरोबर येतील शी. आपलं तर मारा असतं 5 पासिंग पाहिजे मला, बाकी काही नाही. 5 संख्या सरासरी 27 आहे व त्यापैकी 3 संख्याची सरासरी 28 आहे,
तर उर्वरित दोन संख्येची सरासरी किती असा उर्वरित सांगितले. मित्रा बिमार पडल्यासारखे काम केले. 5 गुणिला 27 बरोबर 135 या दोन्हीचा गुणाकार केला. मग काय सांगितलं, तीन संख्येची सरासरी 28. 3 गुणिला 28 लक्ष द्या 28 28 त्रिक 84 28 त्रिक सॉरी 8 त्रिक 24 हो 84 हो 8 त्रिक 24 4 हात चाले 8 त्रिक 24 2 आणि 3 दोन्ही 6 2 8 पाडे बी पाठ होते पण तिथे कन्फ्युज झालं. 84 135 मधून 84 काढा. तुम्हाला सांगत होतो त्याचं उत्तर तुम्हाला लगे 51. आता काही वाटलं 51 तर पर्याय नाही हाय मग कचकन 51 मारला. पण तीन काय सांगितलं बाबा उर्वरित दोन संख्या सांगितले. मित्रा 51 36च बोलतला तू 51 मारल्या गुरुजीन सगळं फरक उर्वरित दोन संख्या दे ना. उर्वरित दोन संख्या सरासरी सांगेल तिथंच बोलतला ना तू. छेदाला 2 आता याच्याने मी 25 25 50 आणि राहिले 1 म्हणजे 25.5 25.5 पर्याय होता का पाय शेवटून टाकेल होतं. बापरे गेला मार्क. चला घ्या पुढं घे. एका वर्गात 30 मुले 30 मुली आहेत. जर मुलांचे सरासरी वय 12 हे मुलांची सरासरी वय 12 वर्ष आहे व मुलींचे सरासरी वय 10 वर्ष आहे तर पूर्ण वर्गाचे सरासरी वय काय असा प्रश्न केला. 30 गुणिला 12 12 त्रिक 36 360 आणि 60 गुणिला 10 बराबर 600 कर हाणायचं होतं. पूर्ण वर्गाचे सरासरी पूर्ण म्हणलं हे किती झालं 30 आणि 60 90. मग या तिघांची बेरीज झाली ती 600 390 960 आणि 960 भागीला 90 0 0 कटलं होतं 96 भागीला 9 आणि भागाकार जर तू तोडला असता 9 1 9 दशांश जात नाही 9 10 10 पर्याय पाहिजे होता हवे का. बाकी काहीच नको लिहू 9 10 90 जे आहे उत्तर ती लिही बाकी काहीच नको टाळून घेऊ. चाल पुढे बाबा तेच नाही आलं त्याला हालतो धरून एक करून. चला राहुलने 18व्या मॅच मध्ये 18वी मॅच आहे ना ज्याच्यासोबत हे संबंध आहे दोघांचा त्याच्यासोबत हे ठेवायचा. बाकी ताणच नाही घ्यायचा. 2 वाढली काढल्या त्यामुळे सरासरी 2 वाढ झाली असती कमी झाली असती मायनस केलं असतं. वाढ झाली जोडून घ्यायचं डायरेक्ट लिहून घे ना. 18वी मॅच आहे किती मॅच 18वी आणि किती रन आहे 90. मग 18वी मॅच म्हणजे 18 गुणिला 2 वाढली बरोबर 18 दोन्ही 36 18 दोन्ही 36 90 मधून 36 काढायचे होते तो लगेच 54 उत्तर पर्याय तर 54 दिसून न राहिला तरी तुझे डोळे फिरले 54 अधिक 2 वाढ झाली. मग हे 2 टाकून दिले असतील तो 56 कचकन तू मार वाचला असता. मी मारायचीच गोष्ट करणार आज या बाय 56. चला समजला असेल आशा करतो समजत असेल. नसेल समजत नोट्स बनवून घे कारण परवा दिवशी नाही उद्या रेल्वेचे टॉपिक सुरू होणार आहे. ते दणकाचे बाकी हाय काहीच नाही सूत्र फुत्र घरी. वर्गात 40 विद्यार्थी असून त्याचे सरासरी वय 20 वर्षे आहे. 40 म्हणलं तर लगे असं इथं जागच्या जागीच करून घ्यायचं 800 4 2 8 800 आहे का 4 2 8 800 आहे. वर्गात 10 विद्यार्थी जास्तीत जास्त 10च्या माग 2500 250 म्हणलं तर वर्गातील सर्व विद्यार्थी सर्व म्हणलं 40 आणि 10 हे किती 50 ताण नको घेऊ आणि सरासरी सर्वांची बेरीज 800 250 1050 गेलं 1050 आला. छेदाला 50 न टाकायचं होतं बस बाकी काही नाही. 0 0 काटले असते 5 2 10 आणि 5 1 5 21 कचकन उत्तर आला असं तू हाय का पर्याय 21 हवं तर गुरुजी. मग समजलंच नव्हतं. आता व्हिडिओतून कळल आरामान घे स्लो घे दोनदा रिपीट करून पाय पण पाय सोडव नोट्स बनव. चला दादा पुढं स्टार सरासरी सांगितलं होतं मागच्या उदाहरणात 45 सरासरी आली पाहिजेत. काहीच न घेऊ पर्यायातून मला माहित होतं उत्तर 3 आहे म्हणून मी 48 अधिक 34 अधिक 53 एकूण संख्या 3 सर्वांची बेरीज किती आली होती 135 छेदाला 3 3 1 3 3 चुक 12 3 5 15 सरासरी 45 होती. उचलेला पर्याय बरोबर होता आहे का उचललेला पर्याय उचल्या बरोबर होता. पाय लक्ष दे उचललेला पर्याय उचल्या बरोबर होता म्हणून मार खाल्ला. चला घे पुढं. चला झाला गाडी चालली गाडीत बसलो आणि ही गाडी पहा एक व्यक्ती 60 किलोमीटर गतीने पुण्याला गेला आणि वापस 40 न आला परत आला. त्याची सरासरी वेग जातो येतो हे दोनदा कार्यक्रम केला 60 गुणिला 40 दोनदा कार्यक्रम केला छेदाला या दोन्हीची बेरीज केली 100
दोन्हीची बेरीज केली, 0 0 काटले बाबा, तानच नाही घेता. साइन चुक 24 24 दोन्ही 48 पर्यंत. 48 होतं का? होतं गुरुजी. असा मी काय करणार होतो, त्याला सोडवणार होतो. बरोबर आहे, पण म्हणून चुकलो. चला पुढं, चला दादा पुढं चाल. पा 7 क्रमांकावर समसंख्या आहे. समसंख्या सरासरी किती होती? 42 आहे. तर त्यापैकी लहान संख्या इकडे होत होती ना, इकडे लहान सांगितलं होतं का पहिल्या उदाहरणात? पहा याच्या अगोदरचे उदाहरण, आणि इकडे मोठी. मग कोणती? सम सांगेले, समाची सरासरी. हाय काहीच नाही करत मी, मारतो ठोकतोस. 48 आहे. इकडं चाल, इकडं 2 किती आहे? इकडं 7 आहे, इकडं 3 आणि इकडं 3. हे 3 आणि 3 6 आणि 1 मधली 7. मग इकडे 3 चाललं भाऊ, इकडे काय? 48. अरे 46 44 आणि 42. लहान सांगेले, लहान. मग लहान म्हणलं तर 42. चला गुरुजी 42 याचं उत्तर पाहिजे होतं, पण काय झालं, मला मार पडला. मग मार पडल्यामुळं मग मला एकदा एका व्हिडिओमध्ये समजून सांगा. जर कोणाला अडचण गिडचण नसेल, या नंबरवरती मला हाय पाठवायचा आणि मला पीडीएफ द्या म्हणायचं. मी टाकणार नाही, कारण जोपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहणार नाही तोपर्यंत मी टाकणार नाही. मला कमेंट्स मध्ये करून सांगायचं, मी बंदा व्हिडिओ पाहिला, मधात नाही पाहायचा. मधात मग कळतं कोण पाहिलं कोण नाही पाहिलं. मी पुरं पाहिलं मी देतच नाही, मी पीडीएफ देत नाही, व्हिडिओतून बनव, काही घेणं नाही. चला समजलं असेल, आशा करतो सगळ्याला समजत असेल. पहा मित्र हो, मन लावून करा. परत ह्या गोष्टी तुम्हाला काय होईल की नाही भेटणार. म्हणून काय म्हणजे तुम्हाला मारलं म्हणजे माझं सुख नाहीये. तुम्हाला घडवणं हे माझं सुख आहे. म्हणून मी तुम्हाला घडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करील, तुम्हाला घडवील. आणि हो, मी तुम्हाला वैयक्तिक न भेटता मी तुम्हाला वैयक्तिक न भेटता, न माफी मागता, मी मत माफी मागणार नाही. पण तरीही मी तुम्हाला काय सांगून राहिलो की बाबा, मार खायची लक्षणं करू नका, अभ्यास करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मार पडणार नाही याची काळजी घ्या, आणि नाही तर व्हिडिओ इथं पुढे आणून हाणीन. चला ठीक आहे, धन्यवाद.